झेल घेईल का या ठिकाणी नक्कीच गोलूला आपण पाहिलं चांगला झेल घेत असताना फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. गोलूचा जर आपण विचार केला आउटफील्डला चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि जर आपण पाहिलं 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच आपण रिप्ले पाहू शकता. जगल झाला 7-8-9 वेळा जवळजवळ आता चेंडू उडवला नंतर शेवटला मात्र अखेर सुटकेचा श्वास घेत असताना नक्कीच फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतं. फारच अप्रतिम झेल घेतला जातोय गोलूच्या माध्यमातून. नवीन फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला सुनील बडांगे तर आणि प्रथमेश अधिकारी गोलंदाजी ट्रॅकवर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना हा चेंडू नक्कीच पूल खेळायचा होता पण तेवढा गती मात्र या ठिकाणी जास्त होती. पेस जस्ट करता आला नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगाने स्कीट होऊन बॅटवर लागतो तेवढं टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपर आपल्याला पाहायला मिळालं. प्रथमेश अधिकारीच्या गोलंदाजीचा विचार केला तर फार वेगाच्या घोड्यावर स्वार होऊन नक्कीच गोलंदाजी केली जाते आणि पहिलं षटक देखील लाजवाब त्या ठिकाणी कुलदीपच्या माध्यमातून फेकण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये देखील एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती LBच्या स्वरूपामध्ये आणि या ओव्हरमध्ये देखील एक विकेट आपल्याला पाहायला मिळते. देखील डॉट चेंडूची सांगता होत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश अधिकारीचं चांगलं कंजूस गोलंदाजीचा षटक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतं. वेगाने गोलंदाजी करतायत कारण जर आपण विचार केला खेळपट्टी फार अप्रतिम आहे. म्हणजे बदलापूरमध्ये जर आपण विचार करतोय तर नामांकित ग्राउंडमध्ये नक्कीच पहिला नंबर या ग्राउंडचा नक्कीच लागतो आणि पूर्ण आउटफील्डचा जर आपण विचार केला ग्रीन आउटफील्ड आहे. रात्री खेळायला प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. आता मात्र रॉकेट लॉन्च केलाय क्षेत्ररक्षक आहे अप्रतिम झेल बाउंड्री लाईनला पेट्रोलिंग करत असताना नक्की स्वीकारतील. चूक होणार नाही. कुलदीप विश्वकर्माला पाहतोय लाजवाब टेक घेत असताना आणि फलंदाज सुनील बडांगे बॅक टू द डगआउट. आणि त्याची जागा घ्यायला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये मयूर जाधव आपण पाहतोय. नक्कीच एक चांगला फॉर्मॅट यावर्षी आपण पाहतो BTCLच्या माध्यमातून टेप बॉल ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की चॅलेंज ओव्हर देखील त्या ठिकाणी असेल. त्याच्यामध्ये दावा केला तर तुम्हाला काहीतरी एक गणित असेल त्याच्यामध्ये प्लस नक्कीच 15 धावा जर तुम्ही चॅलेंज ओव्हर मध्ये केल्यात तर मात्र नक्कीच तुम्हाला 5 धावा एक्स्ट्राच्या मिळतील. म्हणजे 15च्या पुढे कितीही धावा केल्यात तरी 5 धावा त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील आणि 15च्या खाली केल्यात तर बट ऑब्वियस तुमच्या त्या 5 धावा ज्या आहेत त्या मायनस होतील. परफॉर्मन्स ओव्हर असेल त्याच्यामध्ये नक्कीच परफॉर्मन्स करावा लागेल. तिसरी षटक नक्कीच परफॉर्मन्स ओव्हरचं असेल या ठिकाणी आपण पाहतोय.
कुलदीप विश्वकर्मा हातातील 15 धावा रोखण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. पंधराच्या खाली किती धावा बनवल्या तर नक्कीच 5 धावा त्या ठिकाणी मायनस होतील. 15च्या वर धावा बनवल्या तर नक्कीच तुम्हाला 5 धावा ज्या आहेत त्या बेनिफिशियरी ठरतील. आणि जर आपण पाहतोय तर 7 धावा धावफलकावरती आपण 2 षटकांमध्ये पाहतोय. हे फार महत्वाचं क्रुशियल मुवमेंट असेल या मॅच मध्ये, कारण परफॉर्मन्स ओव्हर जेव्हा असते किंवा टेपॉल ओव्हर असते, आपण नवीन अपडेटेड टेनिस क्रिकेट पाहतोय PTCL लाईव्हच्या माध्यमातून. पहिला इनिशिएटिव्ह माझ्यामध्ये बदलापूरमध्ये घेतला जातोय आणि एक चांगला निर्णय या ठिकाणी कुलदीप विश्वकर्मा. पहिला चेंडू ला जवाब गोलंदाजी त्या ठिकाणी आणि 15 धावा माझ्यामध्ये त्यांनी 5 धावा खर्च केले तर पहिल्या षटकामध्ये ते तेवढं सोपं राहणार नाहीये. मयूर जाधव समोर असताना नक्कीच KPच्या समोर देखील एक आव्हान असेल, पण दोन्ही खेळाडू एका कॅलिबरचे आहेत, त्याच्यामुळे जाणतात एकमेकाच्या विरोधामध्ये भरपूर वेळा खेळले असतील. हा फुलटॉस चेंडू होता, वापर तेवढा करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून येतील, एकच धाव त्या ठिकाणी गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, ड्रॉफिकी रनआउटचा चान्स आहे. 2 धावा नक्कीच त्या ठिकाणी घेतल्या जातील आणि चांगली रनिंग बेटमध्ये पण जीव धोक्यामध्ये टाकून नक्कीच धोक्याची घंटा वाजली होती त्या ठिकाणी. चांगला गॅदर आपल्याला पाहायला मिळाला, फलंदाज नक्कीच त्या ठिकाणी बाद आपल्याला पाहायला मिळाला. राम आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू आपण निर्धाव पाहिला, त्यानंतर 2 धावा त्या ठिकाणी एकवटताना पाहायला मयूर जाधव. अजून जर आपण विचार केला माय परफॉर्मन्स ओव्हरचा तर 13हून अधिक धावा बनवाव्या लागतील. आता परत एकदा डॉट चेंडू, आता कंपल्सरी मोठ्या फटक्याची गरज आहे आणि परफॉर्मन्स ओव्हर म्हणजे प्रेशरची ओव्हर देखील असेल, कारण जेव्हा चांगला गोलंदाजा समोर तुम्ही 15 धावा बनवण्याचा प्रयत्न करता तेव्हा मात्र कुठेतरी विकेट जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला जे 2 चेंडू आहेत त्याला टार्गेट करावंच लागेल. बरोबर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू आता मात्र पॉईंटच्या वरून खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, नक्कीच उचलतील फेकतील तोपर्यंत करण पुंगाडेल आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना आणि एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. लाजवाब गोलंदाजी KPचा आपण विचार केला तर अप्रतिम षटक अद्याप हाताळलं जातं, कारण ज्या प्रकारे चॅलेंजमध्ये परफॉर्मन्स करण्याचा विचार या ठिकाणी नक्कीच करण्याचं दडपण दोघांवरती असं जर आपण विचार करतो. थोडं बेनिफिट आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, पण थोडा फायदा देखील आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडे. आता मात्र पूल खेळायचा होता, गती तेवढी नव्हती चेंडूपुरती. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता होत असताना नक्कीच पाहायला मिळते. आता मात्र धोक्याची घंटा वाजली, कुठेतरी 5 धावा या मायनस होताना पाहायला मिळतात, कारण फक्त आणि फक्त 3च धावा या षटका मागे आल्या. जेवढा बनवलं नाही तेवढा धावा मायनस झाला तर कुठेतरी आपल्याला एक वेगळं चित्रपट येणाऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळू शकते, येणाऱ्या सत्रामध्ये. हा देखील डॉट चेंडू आणि षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 10 धावा. 10 मधून नक्कीच या ठिकाणी 5 धावा आपण मायनस करणार आहोत, म्हणजे संघाची धावसंख्या 5च राहील. नाही 5 धावा आपण आता धावफलकावरती पाहतो आणि फारच अडचणीची सुरुवात आहे या ठिकाणी. नक्कीच काट्यावरून चालावं लागेल. आता मात्र रत्नेश गोलंदाजी ट्रॅकवर, चांगला गोलंदाज आहे आणि गोलंदाजीचं प्रात्यक्षिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. समोर मयूर जाधव. आता मात्र पहिला चेंडू आणि पहिला गडी गारद होत असताना त्रिफळाची ती युनस I will definitely hit. फलंदाज झालाय बाद. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी रत्नेशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती पाहिलं, थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवली पण मात्र त्या ठिकाणी जागा पुरेशी होती बॉलला ट्रॅव्हल करण्यासाठी. सरळ फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतो.
मयूर जाधवला माघारी परतावं लागतं. जर नक्कीच आपण विचार करतोय फलंदाजी करणाऱ्या संघाकडे तर एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य दिलं जात नाहीये. ज्या वेळेला तुम्ही 7 ओव्हरचा फॉर्मॅट खेळत असा त्यावेळेला तुम्हाला फक्त मोठे फटके नाही तर तुम्हाला एक एक धावेसाठी देखील जिद्दोजहद करायला लागते आणि तो प्रयत्न अद्याप आपल्याला या इनिंगमध्ये तरी पाहायला मिळाला नाहीये. कारण 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चेंडू गोलंदाजी फार अप्रतिम होती पण काही चेंडू जर वगळले तर मात्र त्या चेंडूवर मोठा फटका किंवा सिंगल किंवा डबल या ठिकाणी उपलब्ध होती पण त्या ठिकाणी मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये आपली विकेट देखील गमावली आणि धावा देखील स्कोर करता आला नाहीये. हा फटका मात्र चांगला क्षेत्ररक्षक आहे. एक दामीच्या बॅटमधून 4 धावांची नोंद आपल्याला पाहायला मिळते. दुसरा फटका या ठिकाणी 4 धावांचा. मी एकेरी दुहेरी धावेचा असं म्हणत होतो की जर आपण विचार केला तर तेजस राऊतच्या बॅटमधून आपल्याला एक मोठा फटका पाहायला मिळाला त्याच्यामध्ये 4 धावांची नोंद होती. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं की आता टेक दामीने 4 धावा म्हणजे धावफलकावरती 9 धावा 5 धावा जर वगळल्या आपण ज्या मायनस झाल्या फक्त 7 ते 8 धावा पळून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी देखील 4 धावा पळून काढल्या. त्याच्यामुळे आपल्याला थोडं फारसं काही सिंगल डबल्सला प्राधान्य देताना पाहायला मिळालं नाहीये. चांगली बाद नसेल कारण बॅटिंग करत असताना आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. एक दामीला पाहतोय बॅटची कडा त्या ठिकाणी नक्कीच लागली. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला आणि चेंडू उचलतील तोपर्यंत नक्कीच एक धाव घेण्यामध्ये समर्थ आहेत टेक दामी. परत आपण धावफलकावरचा जर विचार केला तर नक्कीच 10 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघ लाजवाब आहेत कारण आपण जर बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर सुनील बडांगे पासून तेजस राऊत आपण पाहिलं, संदेश भोईरला पाहिलं, टेक दामी अजून मैदानाच्या आतमध्ये मयूर जाधव देखील आहे, गोविंद आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्या प्रकारची फलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळाली नाही. हा फटका देखील हवे त्या फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय इझी ॲज यू लाईक होम डिलिव्हरी हातामध्ये. फलंदाज नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळतो. आता मात्र गोविंद आपली विकेट गमवत असताना आणि आजच्या दिवसातली आपण जर पाहिलं या मॅचची सुरुवात माझ्यामध्ये अष्टविनायक संघ फार ताकदीने करतोय. अशी नवीन वर्षाची सुरुवात एकदम धडाकेबाज व्हायला पाहिजे तशी या मॅचची सुरुवात मात्र धडाकेबाज होत असताना पाहायला मिळते. विजयाची गुढी उभारण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला जाईल. जर आपण केला विचार तर आजच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासाठी नक्कीच नवीन वर्षात एका नवीन हास्य चेहऱ्यावरती आणण्याची बात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती मात्र आता नक्कीच पाहायला मिळते. रत्नेश सिंगची दुसरी विकेट पडत असताना 10 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.4 ओव्हर्स आणि उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. चांगला लाजवाब चेंडू लाजवाब कव्हर्सला खेळायचा होता पण इतका वेग होता की बॅट यायच्या अगोदरच चेंडू मात्र त्या ठिकाणी निघून जात आहे. पंचांच्या डाव्या बाजूकडून आपण जर विचार केला उजव्या बाजूकडून गोलंदाजी करत असताना नक्कीच या ठिकाणी टेप बॉलची जी ओव्हर आहे ती तुम्ही जर 6 ओव्हर पर्यंत त्याचा वापर केला नाही तर तुम्हाला कंपल्सरी ती 7वी ओव्हर फेकावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस नसेल आणि 7वी कंपल्सरी टेप बॉलची ओव्हर फेकावी लागेल. ही नोंद घ्यायची कॅप्टननी. रत्नेशचा षटक आपण पाहतोय. नक्कीच बॉलिंग पॉवर प्ले देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 6व्या ओव्हर पर्यंत जर बॉलिंग पॉवर प्ले घेतला नाही तर तो 6व्या ओव्हरमध्ये कंपल्सरी घ्यावा लागेल. बॅटची कडा लागली आवाज तर ग्राउंडच्या भर घुमलाय
आणि फलंदाजाला या ठिकाणी नक्कीच माघारी परतावं लागतं. बॅटची गडा बॅट्समनचा तुटला सडा फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतो. अजून एक धक्का, फारच कठीणाची परिस्थिती या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरमध्ये या ठिकाणी ज्या प्रकारे गोलंदाजी करतात ना त्या प्रकारची गोलंदाजी मात्र फारच लाजवाब, कारण अप टू दी मार्क गोलंदाजी केली जाते. म्हणजे कुठे श्वास घेण्याची देखील मुभा दिली जात नाहीये फलंदाजाला. हा देखील फटका पूल खेळायचा तेवढी जागा नव्हती ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट बॅटची कडा लागले. क्षेत्ररक्षक आहेत. एक साव त्या ठिकाणी मिळेल. हा मात्र फुलटॉसा. क्षेत्ररक्षक आहे, जज करतात रत्नेश. इझी पिकिंग्स, एक दामी. जी चूक सर्वांनी केली ती चूक मात्र या ठिकाणी केली जाते. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटनी जर खेळले असते तर नक्कीच मिड विकेटचा जर आपण क्षेत्र पाहिलं तर ते खाली आहे, पण सरळ आपण लॉंग ऑफला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते आणि वाट बघत होते. तेवढा रूम त्या ठिकाणी होता, पण त्या रूमचा नक्कीच वापर करता आला आणि हात मोकळे करण्याची पूर्णपणे संधी होती. जर आपण पाहिलं सरळ झेल टिपला जातोय. रत्नेशला आपण पाहिलं मागचे षटक जे होतं ते त्याच्या माध्यमातून देखील चांगलं फेकण्यात आलं होतं. 2 विकेट त्याने देखील प्रस्थापित केली होते आणि आता मात्र साथ देत असताना बाकीच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती 12 धावा फक्त धावफलकावरती झाल्यात. 7 रन 7 विकेट या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात 12 धावेच्या मोबदल्यामध्ये. शुभमचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1 धाव आहे. हा चेंडू समजण्याच्या अगोदरच मात्र त्रिफळांवर लागलाय. त्रिफळाची फलंदाज होत असताना फर्निचर डिस्टर्ब यष्ट्या झालेत मात्र उद्ध्वस्त. फलंदाज पुन्हा एकदा बाद होत असताना तुचलमय स्थिती मैदानाच्या आतमध्ये घडत्या. एक गेला फलंदाज, दुसरा येतोय, तोही देखील तंबूत परत असताना पाहायला मिळतो. 8 विकेट या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. कमालीची गोलंदाजी, म्हणजे कौतुक करावं तितकं कमी गोलंदाजाचं. पंच देखील चकित असतील, कारण जर आपण पाहिलं तर काही फलंदाजाचा चेहरा ओळखण्याच्या अगोदरच मात्र तो फलंदाज तंबूत परतवा. अमोल आता मात्र पाहायला मिळते जे गोलंदाज आहेत टेल एंडर्स आहेत त्यांना वाटलंही देखील नसेल की डगआउट मध्ये आमची बॅटिंग इतकी लवकर येईल, पण नक्कीच या ठिकाणी फारच नाईट टुर्नामेंट जेव्हा असते त्यावेळेला माहोल वेगळा असतो. खेळपट्टी देखील वेगळी आहे, आउटफील्ड वेगळी आहे आणि तुम्ही अशा प्रकारच्या ग्राउंडवर खेळता तेव्हा तुम्हाला स्वतःचा परफॉर्मन्स अप करावा लागतो. तुम्ही ज्या कॅलिबरमध्ये खेळत असता त्या कॅलिबरपेक्षा वर जाऊन तुम्हाला ते क्रिकेट खेळावं लागतं. प्रॅक्टिस आहे. नक्कीच पुढच्या ओव्हर बॉलिंग पॉवर प्ले असेल पंच कंपल्सरी, कारण या ठिकाणी आपण पाहतो 6वं षटक असेल ते. हलकरित्या चेंडू खेळून काढलाय. नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत. हलकरित्या चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. दूरवरून एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त झालाय. 6व्या षटकाची सुरुवात असताना बॉलिंग पॉवर प्ले नक्कीच पंचांचा इशारा येतो. 2 खेळाडू फक्त बाहेर असतील याची नोंद घ्यायची. टेप बॉल ओव्हर असेल. नक्कीच एक चांगला निर्णय या ठिकाणी, नक्कीच युक्तीचा वापर
कारण टेप बॉलची ओव्हर आणि पॉवर प्ले जे टेप बॉलमध्ये एवढा धावा स्कोर होणार नाही, त्यांना माहिती आहे ज्यावेळेला दोन खेळाडू बाहेर असतील तेव्हा टेप बॉलची ओव्हर टाकून घेण्याचा प्रयत्न फारच लाजवाब या ठिकाणी नक्कीच. ज्या वेळेला तुम्ही वेगळे फॉर्मॅट खेळता तुम्हाला आज सिच्युएशन्स अडॅप्ट करावे लागतात आणि तोच जे नॉलेज आहे प्रॅक्टिकल नॉलेज ते खेळूनच येतं क्रिकेटमध्ये. तुम्ही वहीवर किती वेळा काही लिहिलात विचार केलात तरी ते मात्र तुम्ही आचरणात आणू शकत नाही. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जेवढे सामने फेस करता तेवढ्या वेळेला तुम्हाला तो एक्सपिरियन्स तुम्ही गेन करता, एक्सपिरियन्स तो मिळत जातो आणि तेच प्रात्यक्षिक आपल्याला नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मिळतं. ज्या वेळेला फॉर्मॅट वेगळे होतात, मोठे खेळाडू आपण का म्हणतो, मोठे खेळाडू अशा कारणामुळे म्हणतो की वयाने किंवा एक मॅच खेळून 200 धावा केल्या 100 धावा केल्या म्हणून कुठचा खेळाडू मोठा होत नाही. तर जेवढा मॅचेस तो खेळतो त्याचा जो एक्सपिरियन्स असतो तो प्रत्येक टीमला मिळत असतो, त्याच्यामुळे तो मोठा खेळाडू ठरत असतो. आणि ज्या वेळेला तुमच्याकडे बिग स्टार्स असतात त्यावेळेला नक्कीच या ठिकाणी अशा सिच्युएशन तुम्ही चांगल्या प्रकारे हँडल करू देखील शकता. कारण आपण स्कोरबोर्डवर पाहतोय 14 धावा धाफलकावरती झाल्यात 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेले. प्रथमेश अधिकारीला टिप बॉलच्या ओव्हरसाठी आपण नक्कीच पाहतोय. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. अधिकारी त्या चेंडू खेळून काढलाय. काय सिलेक्शन आहे. कव्वा ड्राईव्हचा या ठिकाणी नजराणा पेश करत असताना आजच्या दिवसातला सर्वात अप्रतिम फटका शॉट ऑफ द डे आपण जर पाहू शकतो तर नक्कीच 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून पाय बाहेर काढला आणि नक्कीच फक्त टोलवण्यात आला चेंडू अलॉंग दी कार्पेट. एखाद्या सोयीमधून धागा काढावा तसा मात्र चेंडू या दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून काढण्यात आला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश अधिकारी सजवत असताना टेप बॉल षटकातील दुसरा चेंडू. हा चेंडू चांगला होता. टप्पा पडल्यानंतर जास्त हरकत देखील आपल्याला पाहायला मिळत नाहीये. सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि जर आपल्याला पाहायला मिळतं तर त्या ठिकाणी प्रथमेश अधिकारींनी टप्पा देखील चेंज केला. हा पहिला चेंडू जो होता तो पुढे फेकण्यात आला होता. आता मात्र टप्पा पाठी टाकण्यात येतो गोल लेंथवर. आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र अप्रतिमरित्या बाहेर निघत असताना नक्कीच पाहायला मिळतो. बॅटची कडा लागलेले क्षेत्ररक्षक आहेत. एकोणीस संवाद फलकावरती टेप बॉल षटकातील अजून 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील. चांगला चेंडू लाजवाब एडेकडे पंचाकडे लावड अपील देखील करतील. लेग बायचा इशारा येतोय पंचांच्या बाजूने. अप्रतिम षटक हे देखील हाताळलं जाते. प्रथमेश अधिकारीचा जर आपण विचार केला नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव नक्कीच असेल. 20 संवाद फलकावरती नोंदवल्या जातील. फारच लो स्कोर आहे कारण जर आपण पाहिलं तर हा फटका लाजवाब आहे. हा फटका कनेक्ट झालाय बॅटच्या मध्ये. चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. धावा मिळतोय तब्बल 6. षटकार गुडनाडेकर तमाशादिक सरळ सीमा रेषा पार 6 धावा. नक्कीच टेप बॉल जो आहे तो कृपया करून परत डगआउट मध्ये पाठवायचा स्टेजच्या जवळ.
शेवटचं षटक नक्कीच या ठिकाणी संदीप पारधीला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. कोलवा टप्प्याचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत, मोठा फटका खेळायचा. आता मात्र मोठे फटके खेळावे लागले. विकेट देखील कमी आहेत आणि धावा देखील फारच कमी आपल्याला पाहायला मिळाल्यात. बॅटचे गडा एक धाव नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 27 धावा नक्कीच पाहायला मिळतात. 5 उर्वरित चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. लाजवाब गोलंदाजी. या टप्पा पाडल्यानंतर ज्या प्रकारे चेंडू बाहेर निघतो, लेग कट्टरचा मारा या ठिकाणी केला जातो आणि नक्कीच कॅप्टनशिपची देखील दाद द्यावी लागेल, कारण हा देखील कोलवा टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येत्या ट्रॅव्हल करतील. रत्नेशला पाहिलं, उचलफेकी थ्रोफेकी लाजवाब. कौतुक अशा प्रकारचं आहे की ज्या प्रकारे बॉलर्सला युटिलाइज केलं गेलं त्या प्रकारे नक्कीच कौतुक असेल कॅप्टनचं देखील, कारण सुरुवातीला ज्या वेळेला कुलदीप आणि प्रथमेश अधिकारींनी षटक फेकलं होतं त्याच्यामध्ये एक चांगला फटका आला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. 32 धावा धावफलकावरती लागतील. कुलदीपचा जर आपण विचार केला तर लाजवाब त्याच्या माध्यमातून षटक देखील फेकण्यात आलं, पण ज्या प्रकारे युटिलायझेशन केलं गेलं की सुरुवातीला प्रेशर बिल्डअप करण्याचं काम केलं गेलं, त्याच्यानंतर कुलदीप आणि प्रथमेश अधिकारीची जोडी पाहिली, मध्ये रत्नेशला आणलं, तो देखील एक चांगलं मूव आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये देखील विकेट. त्याच्यानंतर आता मात्र लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे, चूक करणार नाही. या डीप स्क्वेअर लेगला लाजवाब टेक त्या ठिकाणी घेत असताना फटक्यावर मात्र 6 धावांची नोंद होत असताना भिंतीसारखे क्षेत्ररक्षक मध्ये आलेत आणि फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होतो. शेवटचा गडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळेल. प्रथमेश अधिकारीला आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो 14 टीम्स आहेत. फॅन्टेसी लीग या ठिकाणी आपण नक्कीच BTCLच्या माध्यमातून पाहत असतो. चांगला शेड्यू त्या ठिकाणी नक्कीच ओचेल रॉड्रिगसला आपण पाहिलं. षटक या ठिकाणी समाप्त झालाय. 7 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. धावफलकावरती 33 धावा आणि दुसऱ्या सत्राला नक्कीच 4 मिनिटांचा कालावधी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं षटक चालू करायचं आहे. असं लगेच सुरुवात करायची. क्षेत्ररक्षण सजून नक्कीच 2 फलंदाज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. जर आपण फॅन्टसी लीगचा विचार केला ती सांगत होतो की 14 टीम्स या ठिकाणी सर्वांनी बनवलेल्या आहेत. आणि मॅच समरीचा जर आपण विचार केला तर नक्कीच आपण बॅटिंगचा विचार केला तर सुरुवातीला जोडी तेजस राऊतची आणि संदेश भोईरची बॅटमध्ये खास करून तेजस राऊतच्या बॅटमध्ये 2 चेंडूमध्ये 4 धावा. त्यानंतर मयूर जाधवने एक थोडासा पिचमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. मध्ये जे फलंदाज होते त्यांनी खास काही करता आलं नाही आहे. संदेश भोईरच्या बॅटमध्ये 1 धाव. त्याच्यानंतर सुनील बडांगेला निराशाजनक स्थितीमध्ये आउट व्हावं लागलं. 0 या धावसंख्येवरती गोविंद कुलकर्णीच्या 5 चेंडू खेळल्यात 1च धाव त्या ठिकाणी केले. मयूर जाधवने 6 चेंडूमध्ये 4 धावा केल्या. त्याच्यानंतर टेक धामीचा जर आपण विचार केला
तर त्या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सचिन पहिल्या चेंडूवरती बाद होत असताना पाहायला मिळाला. प्रशांत बनोटेने एक चांगली स्थिती त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि जर आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 14 धावा. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं खास करून अमोल पवार जे आहे त्यांची एक चांगली पार्टनरशिप राहिली प्रशांत बनोटे आणि बाकीचे जे खेळाडू त्यांनी एक पण धाव केली नाही कुमार आणि ओझिल्ले. आणि जर इथून पुढे जर आपण बॉलिंगचा विचार केला तर बॉलिंगमध्ये कमालीची गोलंदाजी म्हणजे नाव घ्यावं तितकं कमी त्या ठिकाणी. कुलदीपचा आपण विचार केला कुलदीप विश्वकर्माचा 2 षटक हाताळी. पॉवर प्लेचं मेन महत्त्वाचं षटक होतं. 8 खर्च केला. 1 विकेट देखील प्रस्थापित केली. प्रथमेश अधिकारीचा जर आपण विचार केला तर 2 चेंडूमध्ये 13 धावा 2 षटकामध्ये 13 धावा त्या ठिकाणी मिळून 2 विकेट. टेप बॉलचा महत्त्वाचा षटक त्या ठिकाणी फेकण्यात आला. रत्नेश सिंगने 1 षटक टाकलं 6 धावा दिल्या. 2 गडे त्या ठिकाणी बाजूला. शुभम केदारे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 धावा देत असताना 3 विकेट देखील. फारच अप्रतिम गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संदीप पारधीचा शेवटचा षटक 6 धावा खर्च करून 1 विकेट. ही होती या मॅच समरी पहिल्या सामन्यामधली. आणि आता दुसऱ्या सामन्यासाठी नक्कीच सर्वांना उत्सुकता लागली असेल कारण 33 लो स्कोरिंग थ्रिलर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला अष्टविनायक संघ आहे तर दुसऱ्या बाजूला हर्षित 11 संघ. हर्षित 11नी नक्कीच या ठिकाणी फलंदाजी करत असताना 33 धावसंख्या धावफलकावरती बनवली. एका वेळेला वाटत होतं की 30च्या पलीकडे देखील तो संघ जाणार नाही पण 33 धावेपर्यंत नक्कीच त्या ठिकाणी जात असताना दोन सलामीवीर जोडी नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कुलदीप विश्वकर्मा आणि रामला पाहतोय. पुढील होणारा सामन्याचा नक्कीच या ठिकाणी टॉस आला. श्रीशाई 11 विपक्ष चिंतामणी या दोन्ही संघांमध्ये ही मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. आणि जर आपण विचार करतोय तर श्रीशाई 11 या संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या पदरामध्ये पाडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि चांगला निर्णय या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवर तेजस राऊतला आपल्याला पाहायला मिळतोय. राम आहे आणि कुलदीप आहे. राम आणि कुलदीपची जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि प्रत्येक खेळाडूची अपेक्षा असते कारण जेव्हा आता नाईट टुर्नामेंट्स एवढ्या प्रकारच्या विकसित झाल्यात सकाळी खेळण्याच्या ऐवजी रात्री खेळण्यासाठी खेळाडू प्रेफर करत असतात. तर त्यामध्ये पहिला चेंडू यस लेट्स प्ले दुसऱ्या सत्रातील हा फटका लाजवाब आहे. फटका फसलाय. पहिली विकेट कॅच पकडली तर कुलदीप या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळतोय. संदेश भीर झेल टिपत असताना पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा लागतोय. जी सुरुवात अपेक्षित होती लो स्कोर डिफेंड करत असताना तेजस राऊत धक्का देतोय आणि लाजवाब टेक त्या ठिकाणी नक्कीच घेतला जातोय आउटफील्डला. कारण अंडरलाईट शिवाय तुम्ही आपण क्रिकेट खेळत असतो तेव्हा नक्कीच हवेतला चेंडू जज करणं तेवढं सोपं नसतं. आपण म्हणतो की अंडरलाईट्स मध्ये फार खेळायला थ्रिलिंग असतं मजा येत असते कारण खेळाडू देखील प्रेफर करतात. सध्याच्या गरमीच्या वातावरणामध्ये रात्रीचं क्रिकेटला नक्कीच प्राधान्य दिलं जातं जिथे नाईट टुर्नामेंट्स असतात आणि कुठचाही खेळाडू फक्त प्राईजसाठी नाही तर मजा यावी आणि एका चांगल्या ग्राउंडमध्ये खेळायला मिळावं त्यासाठी नक्कीच तो प्रयत्न करत असतो. आणि अशा प्रकारची टुर्नामेंट बदलापूरमध्ये झाली पाहिजे. चांगला इनिशिएटिव्ह आणि एक चांगली बात या टुर्नामेंटची वाटली की टेप बॉलचा जो इनिशिएटिव्ह घेतलाय टेप बॉलचा परफॉर्मन्स ओव्हरचा जो इनिशिएटिव्ह घेतलाय अपडेटेड स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. फॅन्टसी लीग असो वेगळे पॉइंट्स आहेत या BTCLच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन खेळाडूंसाठी एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न ही स्पर्धा करत असते आणि एक चांगली स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये विचार करतोय नवीन खेळाडू एंटर होत असताना शुभम केदारे ज्याच्या बॉलिंग मध्ये त्यांनी 3 विकेट तर नक्कीच प्रस्थापित केल्यात. बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स करावा लागेल. हलक्यारित्या चेंडू खेळून काढला सन्मान दिला लाजवाब बॉबॅडी कारण सेन्सिबल क्रिकेट. जर कुलदीपचा आपण विचार केला तर नक्कीच
त्या फटक्यांसाठी जाणला जातो, पण 33 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती तो फटका खेळण्याची गरज होती याचा नक्कीच पुढील सामन्यामध्ये विचार करावा लागेल, कारण त्या प्रकारचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्लेस केला गेला होता. आपण पाहिलं तेजस राऊत एक चांगली गोलंदाज आहे आणि क्षमता आहे, म्हणजे कुलदीप विश्वकर्माचा विचार केला तर नक्कीच मोठे फटके कधीही लगावू शकतात. त्यामुळे पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळणं तितकं योग्य नव्हतं, कारण विकेट गमावली. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच त्या ठिकाणी कुठेतरी षटकार आपल्याला पाहायला मिळालं असतं, ते चित्र काही तर वेगळं असतं, पण निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्यात देखील धाडस लागतं. ते धाडस कुलदीप विश्वकर्मामध्ये आहे जाणतो, पण परिस्थितीचं अवलोकन करून खेळणं देखील एक खेळाडूची खासियत असते. नेव्हरदलेस विकेट पहिल्या चेंडूवरती गेली आहे. हा देखील अलगरीता चेंडू खेळून काढायचा होता. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता होत असताना पाहायला मिळते. आजच्या दिवसाचा जर विचार करायचा झाला तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला फारच लो स्कोरिंग थ्रिलर मॅच पाहायला मिळते. क्वचित एखादी आपण जर विचार केला तर हाय स्कोरिंग एन्काउंटर पाहायला मिळेल, कारण नाईट ड्यू फॅक्टर कदाचित पाहायला मिळू शकतं, कदाचित नाही देखील, त्याचा देखील एक चांगला पैलू असेल गेम मध्ये. हा फटका देखील चांगला आहे, सरळ खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, मिसफिल्डिंग आहे, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना रामच्या बॅट मधून जणू काही बॉल नाही तर बाण सुटलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत आहे तब्बल 4. चौकार. हा फटका फसलाय, फटका हवेमध्ये आहे, तो क्षेत्ररक्षक जेल काली. इझी पिकिंग्स, थोडीशी मेहनत करावी लागली हालचाल करण्याची, पण चौकार आल्यानंतर या मॅच मध्ये किती वेळा पाहिलाय की त्याच्या दुसऱ्या बॉलवर मोठा फटका खेळायच्या नादामध्ये आपली विकेट गमावली. तेजस राऊतची विकेट देखील तशीच गेली होती. त्यानंतरच आपण विचार केला टेक धामीचा, त्याची विकेट देखील तशी गेली होती. आणि आता तिसरी चूक आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे रामच्या स्वरूपामध्ये. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय गुरुदेव. इम्पॅक्ट प्लेयर आहे गुरुदेव. आपण पाहिलं फिल्डिंग मध्ये नव्हता, एक इम्पॅक्ट प्लेयर. कुठच्या खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेयर आहे? रवी सिंगचा इम्पॅक्ट प्लेयर असेल. रवी सिंगच्या नावाने नक्कीच गुरुदेव आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि एक चांगली मी म्हणत होतो BTCL अशी एक लीग आहे, इम्पॅक्ट प्लेयरचा देखील या ठिकाणी आपण वापर करू शकतो. आणि गेम चेंजर प्लेयर गेम चेंजर प्लेयर या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गेम चेंजर प्लेयरचा विचार केला इम्पॅक्ट प्लेयर असं नसेल, कारण जर आपण पाहिलं तर हे जे गेम चेंजरचे रूल्स आहेत ते थोडेसे डिफरंट आहेत. मयूर जाधव गोलंदाजी करत असताना लाऊड अपील, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अजून एक धक्का लागत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये समजत देखील नाहीये. प्रयत्न करायच्या अगोदरच मात्र आपली विकेट बहाल करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतं. शॉटचा जर आपण विचार केला तर हलक्यारीत्या टियर करायचं होतं, तो गॅप पाहत होते तडमान आणि पॉइंटचा, तो गॅपचा काहीतरी वापर करता आला नाहीये. फलंदाज या ठिकाणी नक्कीच कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळतं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करण पोंगाडे. बॅटिंग लाईनअपचा जर विचार केला तर खोलवर बॅटिंग आहे, पण या ठिकाणी ज्या प्रकारे एक एक फलंदाज बाद होतो, एक्सपिरियन्स खेळाडू देखील बाद होत असताना कुठेतरी एक नवीन खेळाडूला स्वतः शिकावं लागेल. कारण करण पोंगाडेचा जर विचार केला तर नक्कीच उभरता सितारा आहे.
एक्सपिरियन्स बाकीच्या खेळाडूंनी इतका नसावा, पण नक्कीच क्षमता आहे की सिंगल डबल स्ट्राईक रोटेशन करू शकतो आणि मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. पण हे ग्राउंड तितकं सोपं नाहीये, तुम्ही इझिली मोठे फटके लगावू नाही शकत. आणि समोर मयूर जाधव या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट, मोज माप करून फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. या ठिकाणी नक्कीच अंपायरकडे इशारा केला जाईल, मोजून मापून तो थ्रो पाहायला मिळाला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तसं फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतं. अंपायर तुमचा डिसिजन फायनल असेल. येस, थँक्यू. नक्कीच रिव्ह्यू या ठिकाणी उपलब्ध नसेल, फक्त LBW साठी या ठिकाणी रिव्ह्यू दिले आहेत. गणपती शेड होता, लाजवाब गोलंदाजी. माय परफॉर्मन्स ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल, त्याच्यानंतर आपल्याला टेकबॉल ओव्हर पाहायला मिळेल, बॉलिंग पॉवर प्ले पाहायला मिळेल. 33 धावा चेस करताना देखील तितकीच मजा येईल जेवढी 80 धावा करताना आपल्याला एका मैदानावर मजा येते. हा फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढलाय. महत्वाच्या 4 धावा येत असताना नक्कीच पाहायला मिळतात. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, खराब चेंडू या षटकातील नक्कीच पाहायला मिळाला, कारण रूम देखील फार होती आणि रूम क्रिएट केली. धावफलकाचा विचार केला तर नक्कीच धावफलकावरती आपल्याला चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. लावड प्लेयर असेल पाचाकडे. धावफलकाचा विचार केला तर नक्कीच 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. 9 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शेड्यूल केल्या 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. बॅटच्या आधाराने ही धाव नक्कीच असेल. षटक या ठिकाणी समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 10 धावा धावफलकावरती नक्कीच षटकाच्या समाप्तीनंतर. आणि जर आपण विचार केला मयूर जाधवच्या या षटकामध्ये 4 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाल्या, पण त्याच्या व्यतिरिक्त जी गोलंदाजी केली आहे ती लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. तेजस राऊतचं हे षटक देखील फार महत्वाचं असेल. चला थोडंसं गेम स्पीडअप करूया मित्रांनो. आपल्याला आजच्या रात्रीमध्ये फार सामने खेळवायचे आहेत आणि या सामन्यामध्ये प्रत्येकाला तेवढी वेळ पाहिजे, कारण तुम्हीच एका सामन्यामध्ये जास्त वेळ घेऊ नका. आणि नेक्स्ट मॅचसाठी 6 षटकांसाठी 30 मिनिटाचा टायमर ऑन असेल पंचांकडे नेक्स्ट मॅचसाठी. आणि ही परफॉर्मन्स ओव्हर आहे. 3री ओव्हर कंपल्सरी परफॉर्मन्स ओव्हर असेल. ह्याच्यामध्ये जर तुम्ही 15 धावांपर्यंत स्कोर करू शकलात नाही तर मात्र नक्कीच निश्चितपणे 5 धावा या ठिकाणी मायनस होतील. महत्वाचा पहिलू या मॅच मधला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल.
फटका लाजवाब आहे. लाजवाब स्ट्रोक या ठिकाणी गुरुदेवच्या बॅट मधून गुरुदेव पिंगोळेला आपण पाहतोय. चांगला फटका खेळत असताना आणि जर आपण विचार केला तर गरज आहे, परफॉर्मन्स ओव्हर आहे, परफॉर्मन्स करायची गरज आणि लाजवाब फटका खेळत असताना शेवटच्या मुवमेंटला बॉडीला ऍडजस्ट केला, एक सेफ झोन सिलेक्ट केला. समोर फटका खेळू शकलो नाही तरी पाठी फटका खेळण्याची क्षमता जी गुरुदेव पिंगोळेमध्ये आपण या बीटीसीएलच्या माध्यमातून पाहत असतो ती आहे. आणि पाठचा जो व्ही झोन आहे तो त्याच्या बॅटिंग मधून आपण नक्कीच टार्गेट केला जातो आणि चांगली बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच करत असताना गुरुदेव पिंगोळे पहिल्या चेंडूवर चौकार. आता मात्र हलक्यारित्या चेंडू खेळून काढलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 2 चेंडूमध्ये 5 धावा या षटकाचा विचार केला तर आल्यात म्हणजे 4 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. जेवढा धावा बनवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला जाईल तेवढा बेनिफिट नक्कीच त्या ठिकाणी मिळत जाईल. कारण जर 15 धावा कुठून झाल्या तर मात्र नक्कीच 5 धावा प्लस म्हणजे मॅच कुठेतरी एकतर्फी होताना पाहायला मिळेल. झेल ड्रॉप, झेल घ्यायची फारच एक मोठी संधी होती. रत्नेशचा विचार केला तर एक कुठेतरी रत्नेशच्या माध्यमातून एक सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळू शकला असता, पण नक्कीच फलंदाज टेबल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र गुरुदेव पिंगोळे 16 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू हलक्यारित्या चेंडू खेळून काढला. एकच धाव आहे या ठिकाणी. आता गरजेचा विचार केला तर मात्र परत येते तेजस राऊतला पाहतो कोलतीच्या ट्रॅकवर. हा देखील अकट खेळायचा प्रयत्न आणि आता मात्र 7च धावा झाल्यात म्हणजे षटकार जरी आला तरी 5 धावा या ठिकाणी मायनस होतीलच. त्यामुळे नक्कीच एक परत एकदा थ्रिलिंग मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. परत एकदा क्रुशियल स्टेज मध्ये जाऊन आता मात्र 5 धावा जेव्हा मायनस होतील तेव्हा मात्र एक वेगळा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे. काय झेल टिपलाय की मॅच टिपली. लाजवाब कॅच त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते बाउंड्री लाईनवर. त्याला झाला पाहिजे प्रत्येकाकडून, कारण ज्या प्रकारे या ठिकाणी झेल टिपला गेलाय बाउंड्री लाईनवर. लाजवाब आपण पाहिलं एक दामिला इन ऍक्शन मध्ये. एक चांगला फिल्डर आहे पण या ठिकाणी पुरेपूर ग्रीन आउटफील्डचा वापर ज्या प्रकारे झेल जज केला शेवटला आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच 10 क्रिकच्या माध्यमातून पाहू शकतो. लाजवाब टेक त्या ठिकाणी घेत असताना बॉडीला स्ट्रेच केला आणि फुल स्ट्रेच ड्राईव्ह देखील आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज बाद होईल. आता मात्र 5 धावा या ठिकाणी 17 या धावसंख्येपासून मायनस होत असताना पाहायला मिळतील. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो. दोन्ही आले आहेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ नका घेऊ. चला टीम मीटिंग कृपया करून जास्त घेऊ नका मित्रांनो, विनंती असेल. संदेश भोईरला पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर. बारा धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतील. 24 चेंडू आणि 22 धावांची गरज. बॅटची कडा घेतली, चेंडूला पाठवले. आता मात्र सीमारेषा पार. ज्या फटक्याची गरज होती तो फटका गुरुच्या बॅट मधून येत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. गुरुदेव पिंगोळेला आपण पाहतोय.
म्हटलं होतं गुरुदेव जेव्हा बॅटिंग करेल तेव्हा पाठी जे फटके आहेत ते पाहायला मिळतील. पाठच्या व्ही झोन मध्ये जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गुरुदेव पिंगोळेच्या बॅटमधून नक्कीच पाहायला मिळेल. आणि जर आपण विचार केला गुरुदेवचा तर वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी साकार करत असताना संदेश भोईर पहिला चेंडू रूम दिला. रूमचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जातोय. हलक्या हाताने क्लिअर केला चेंडूला. एक धाव एका धावेपेक्षा जास्त काही नाही आणि 17 धावा धाफलकावरती नक्कीच झाल्यात. 17 धावाचा जर विचार केला तर अजून 17 धावा बनवाव्या लागतील. आडव्या बॅटने फटका खेळला क्षेत्ररक्षक मयूर जाधवला आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत आता मात्र 4. पुन्हा एकदा प्रथमेश अधिकारी पहिला चेंडू वरती ग्राउंड शॉट सिलेक्शन. प्रथमेश अधिकारीची खासियत आहे एक चांगला खेळाडू आहे आणि जर आपण पाहिलं तर शेवटच्या मुवमेंटला विचार केला मोठा फटका आपल्याला हवेतून खेळायचा नाहीये, खालून खेळला तर नक्कीच चांगला बेनिफिट मिळू शकतो. काऊ कॉर्नरचा इलाक्याचा विचार केला तर आता मात्र तिथे मयूर जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला एक खेळाडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आता डीप स्क्वेअर लाईक त्या ठिकाणी खाली आहे. हा फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. प्रथमेश अधिकारीच्या बॅट मधून या सत्रातील चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची गडा लागले आता मात्र पळतील आणि धावतील आणि एक धाव नक्कीच एकवटतील. हे फारच खराब षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं कारण जर आपण पाहिलं कुठेतरी जे दडपण निर्माण करून ठेवलं होतं ते दडपणामध्ये या ठिकाणी चूक होत असताना पाहायला मिळते. 8च धावा दफलकावरती आता गरजेच्या असतील. आता मात्र त्रिफळाची फलंदाज बाद होत असताना काही गरज नव्हती आता तो फटका खेळायची कारण ज्या वेळेला फटके खेळायचे होते त्यावेळेला गुरुदेव पिंगळच्या बॅटमधून चांगले फटक्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलू मैदानाच्या आतमध्ये गणेश सिंगला आपण पाहतोय. 26 दफलकावरती 26 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 विकेट या ठिकाणी त्यांनी गमावल्यात आणि हे षटक जर कुठेतरी आपल्याला कमी धावेंचं 3 ते 4 धावेंचं जर फेकलं असतं तर कुठेतरी एक चांगली बात असते. कारण टेप बॉल ओव्हर आहे. टेप बॉल ओव्हर मध्ये कधी काय घडेल आपण देखील सांगू शकत नाही. आता 18 चेंडूमध्ये 8 धावा म्हणजे होऊ शकतात कारण प्रथमेश अधिकारी देखील चांगला फलंदाज आहे. गोलू सिंग म्हणजे गणेश सिंग देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता आणि दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे. सिंगल डब्बल चांगल्यारीत्या एकवटू शकतात. गुरुदेव पिंगोळेचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून क्रुशल ज्या धावा आहेत त्या धावा आल्याच आहेत, त्याच्यात काही दुमत नाहीये. चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका कारण फार टीम मीटिंग जर तुम्ही घेतली तर मात्र वेळ फार दिला जाईल आणि नक्कीच या मॅच नंतर 30 मिनिटाचा नक्कीच बॉलिंग पॉवर प्ले घेतला जातो. आणि पंचांना देखील विनंती असेल पुढच्या मॅच पासून आपण टायमर चालू ठेवूया 30 मिनिटांमध्ये कारण वेळेची पाबंदी देखील आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं फेकायची आहेत. अन्यथा 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं फेकली नाही तर एक अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड क्षेत्रामध्ये ठेवावा लागेल. फक्त 2 खेळाडूच बाहेर राहतील.
त्याला फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव असेल आणि एक श्रीशा 11 या संघाला विनंती असेल, ज्या वेळेला ही टीम क्रॉस होईल त्यावेळेला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. ग्राउंड खाली नाही दिसलं पाहिजे. ज्या वेळेला ती टीम बाहेर येईल, शेवटचा खेळाडू बाहेर यायच्या अगोदर तुम्हाला तुमचे खेळाडू आतमध्ये पाठवायचे. एक श्रीशा 11 या संघाला विनंती असेल फिल्डिंग करत असताना. हा फटका चांगला आहे गणेश सिंगच्या बॅटमधून क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर नक्कीच 4 धावा त्या ठिकाणी नक्कीच मिळत असताना पाहायला मिळतात. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मधल्या. नीरज जाधवला आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू नक्कीच गणेश सिंग साठी आणि लाशवा फटका. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू आतमध्ये होता. डीप स्क्वेअर लेगचा झोन खाली होता पूर्णपणे आणि 4 धावा 1 मध्ये यश संपादित झाल्या. आता मात्र 31 धावा धाफलकावरती नोंदवल्या झाल्यात. 3 धाव्यांची गरज आहे. डॉट चेंडू या ठिकाणी परत एकदा पाहायला मिळते. श्रीशा 11 या संघाला पुन्हा एकदा विनंती असेल, जेव्हा ही मॅच संपेल फिल्डिंग टीम जी आहे ती बाहेर येईल, त्याचा शेवटचा खेळाडू बाहेर यायच्या अगोदर तुम्हाला तुमचे जे खेळाडू आहेत ते मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि बाकीचे 2 बॅट्समॅन आहेत त्यांनी कृपया करून रेडी राहायचं. त्या झोन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आणि सामना देखील जिंकलाय तो म्हणजे अष्टविनायक या संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हरलेल्या संघाचे मात्र तेवढेच कौतुक. चला श्रीशा 11 संघ मैदानाच्या आतमध्ये आपले खेळाडू पाठवा. मॅच संपली आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि नक्कीच या ठिकाणी शेक हँड केला जाईल. बाकीचे जे खेळाडू आहेत कॅप्टनच्या पाठीवर नक्कीच रांग लागेल आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत की शेक हँड्स करतील आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लवकर यायचा बॅटिंग करत असताना प्रथमेश अधिकारी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तब्बल त्याच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 10 धावा, बॉलिंग मध्ये 2 ओव्हरमध्ये 2 विकेट 13 धावा खर्च करून आणि 2 कॅचेस देखील. आणि नक्कीच 2 कॅचेस देखील त्याच्यामधून आपल्याला पाहायला मिळाले आणि 83 पॉइंट्स याच्यामध्ये त्यांनी दिल्यात. तर प्रथमेश अधिकारी ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.